श्री स्वामी चरित्र सारामृत 6वा अध्याय कथासार। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थाय नमः। श्री अक्कलकोट निवासीनाथ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। प्रिय भक्त हो, आज आपण पुन्हा एकदा त्या अखंड कृपामूर्तीच्या चरणी डोळे मिटून उभे राहतोय। अक्कलकोटचे परब्रह्म स्वरूप, अविनाशी, अचिंत्य आणि अद्वितीय असे श्री स्वामी समर्थ, त्यांच्या चरित्रातली प्रत्येक लीला म्हणजे भक्तांना मार्ग दाखवणारा एक प्रकाशदीप। आणि आज आपण त्या दिव्य चरित्राच्या 6व्या अध्यायात प्रवेश करत आहोत। ही केवळ कथा नाही, ही आहे श्रद्धेची परीक्षा, भक्तीची कसोटी आणि स्वामींच्या कृपेमागील गूढ संकेत समजून घेण्याची एक विलक्षण संधी। या अध्यायात उलगडतो एक असाच प्रसंग जिथे राजसत्ता, अभिमान आणि बाह्य आडंबर किती व्यर्थ ठरतो आणि खरी शक्ती असते ती शुद्ध अंतकरणाच्या भक्तीची। चला तर मग मनाचा गुंता मोकळा करत हृदयाच्या कोपऱ्यात श्री स्वामींचं नाव स्मरून आपण एकवटूया त्यांच्या या अद्भुत लीलांच्या आनंदमयी यात्रेसाठी। समर्थांचा जय जयकार असो। श्री स्वामी चरित्र सारामृत 6वा अध्याय कथासार। स्वामी समर्थांच्या अद्भुत लीलांचा हा आणखी एक प्रसंग। अक्कलकोट स्वामींचं चरित्र म्हणजे अगाध महासागरच। हा अध्याय सुरू होतो एका नम्रतेने, जसा एखादा बालक गुरुच्या हाताला धरून लिहायला शिकतो, तशीच ही कथा समर्थांच्या प्रेरणेने, त्यांच्या कृपेने निर्माण होते। लेखक आपली लायकता कमी समजतो, पण हे चरित्र लिहायचं हे त्याचं स्वप्न समर्थ पुरवत आहेत। या अध्यायात आपण पाहतो की एक सेवक चोळप्पा समर्थांना विनवतो की त्यांनी बडोद्याला जावं। तिथे मल्हारराव नावाच्या नृपतीने त्यांना बोलावले आहे। पण स्वामी उत्तर देतात, मल्हाररावाच्या मनात आमच्याबद्दल योग्य भावना नाहीत, त्यामुळे आम्ही त्याच्या नगरात जाणार नाही। आम्हाला अक्कलकोटच प्रिय आहे। चोळप्पा हे ऐकून दुःखी होतात, तरीही प्रयत्न करत राहतात। तात्यासाहेबांनी अनेक युक्त्या, उपासना, पूजाविधी केले। त्यांनी गुरुचरित्र सप्ताहही केला, पण स्वामींची कृपा काही झाली नाही। कारण केवळ बाह्य पूजा असून चालत नाही, जर अंतकरणात खरी भक्ती नसेल तर अशा ढोंगी आचरणातून स्वामी प्रसन्न होत नाही। तात्यासाहेब शेवटी एक युक्ती करतात। स्वामींना चुकवून कपटाने त्यांना मेण्यात घालून बडोद्याच्या वाटेने नेतात। पण समर्थ ईश्वर समान, त्यांना सर्व काही ज्ञात होतं। वाटेतच ते मेण्यातून उतरत परत अक्कलकोटला येतात। हा प्रयोग अनेक वेळा होतो, पण दरवेळी असफलच होतो। शेवटी तात्यासाहेब व मल्हारराव दोघंही थकून जातात। त्यांनी भरपूर वेळ आणि पैसा खर्च केला, पण काहीच साध्य झालं नाही, कारण भक्तीशिवाय स्वामी कृपा मिळत नाही। मग मल्हारराव एक नवीन उपाय करतो। एका मराठा उमरावाला पाठवतो, यशवंतराव नावाच्या मनुष्यास। तो अतिशय समृद्ध भेटवस्तू घेऊन अक्कलकोटला येतो। पण ही पूजा देखील केवळ राजकीय हेतूनच असते, भक्तीशिवाय। जेव्हा यशवंतराव हे स्वामींना भेटवस्तू देतात, तेव्हा स्वामी अचानक प्रचंड रागात येतात। ते 3 वेळा मोठ्यांदा ओरडतात, बेडी आणा आणि ह्यांच्या पायात घाला। स्वामींचा राग एवढा तीव्र असतो की यशवंतराव घाबरून थरथर कापायला लागतो। काही दिवसातच बडोद्याहून आज्ञा येते। यशवंतरावाला ताबडतोब परत बोलावलं जातं। तेथील राजकारणात त्याच्यावर विष प्रयोगाचा आरोप होतो। त्याला बंदी केली जाते, म्हणजेच स्वामींचं वचन तंतोतंत सत्य ठरतं। हे पाहून सगळ्यांना त्यांच्या दैवी दृष्टिकोनाची खात्री पटते। या प्रसंगातून एक मोठा संदेश मिळतो। स्वामी समर्थ केवळ भक्तीनेच प्रसन्न होतात। कपट, अहंकार, फक्त बाह्य उपचार हे स्वामींच्या दृष्टीने मूल्यहीन आहे। त्यांची कृपा मिळवायची असेल तर मनपूर्वक
शुद्ध भक्ती लागते. शेवटी समर्थांच्या या लीलांची कीर्ती सर्वत्र पसरते. भक्तांच्या रक्षणासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी ते सदैव सज्ज असतात. हे अध्याय म्हणजे फक्त कथा नाहीत, तर ईश्वर भक्तीच्या सत्य मार्गाचे दिव्य दर्शन आहे. भक्तीच्या लीलांमधून आपल्याला भक्तीचा गूढ, विश्वासाचा आधार आणि आध्यात्मिक चेतना मिळते. आणि अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की ते भेदभाव करत नाहीत, पण भक्तीशिवाय प्रसन्नही होत नाहीत. देहभान, अहंकार आणि बनावटी पूजेला त्यांच्या विश्वस्वरूपात काहीही स्थान नाही. त्यांचं मन जिंकायचं असेल तर हृदय ओतून, नम्रतेने आणि निस्वार्थ भक्तीने त्यांच्या पायाशी शरण जावं लागतं. तात्यासाहेबांचे प्रयत्न, मल्हाररावाचं राजसत्तेचं बळ, यशवंतरावाचे वैभव सगळं स्वामींसमोर निष्फळ ठरतं. कारण ते नियमांचं पालन करतात, पण केवळ आत्मभक्तीच्या आधारावरच कृपादृष्टी देतात. ही गोष्ट आपल्याला शिकवते की समर्थांना गोंजारिता येत नाही, त्यांना प्रेमानं साथ घालावी लागते. स्वामी समर्थांच्या या अध्यायातून आपण फक्त कथा ऐकत नाही, आपण आपल्या जीवनातल्या अहंकाराचे आवरण फेकून देतो आणि त्यांच्या कृपा मार्गावर चालण्याचा निश्चय करतो. चला तर मग त्यांच्या चरणी मनोभावे नम्र होऊन प्रार्थना करूया. हे समर्थ, आम्हाला देखील अशीच नितांत भक्ती दे, अहंकार टाकण्याचं सामर्थ्य दे आणि तुमचं सानिध्य लाभावं हीच विनंती. श्री स्वामी समर्थ. जय जयकार असो. समर्थांच्या कृपेचा अखंड वर्षाव सर्वांवरती होत राहो. श्री स्वामी समर्थ चरणी समर्पण.